झी 24 तास एक पाऊल पुढे। दिवाळीनिमित्त अक्षरगंध या संस्थेने डोंबिवलीच्या आनंद बालभवनमध्ये अक्षर जत्रा या प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन केलंय। आजचा या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे। अक्षर हा गाभा ठेवून साकारलेली कलाकृती आणि कॅलिग्राफीचा आविष्कार या प्रदर्शनात पाहायला मिळाले। थक्क करणारी आकर्षक कलाकृती, गाभा अक्षर, हे टी शर्ट्स, ही साडी, आई आणि वेद हा मध्य असलेल्या या फ्रेम्स, कोणत्याही नावातून साकारलेला गणपती, मेघदूताचं काव्य, या चित्रातली रंगसंगती, सगळंच अप्रतिम। डोंबिवलीत अक्षरगंध संस्थेने अक्षर जत्रा प्रदर्शन भरवून अक्षरांशी संवाद कसा साधायचा हेच जणू दाखवून दिलं। हस्ताक्षरात सुधारणा, कॅलिग्राफी आणि यातून व्यवसाय उभारणीचं मार्गदर्शन अक्षरगंध करते। अक्षरगंध ही एक चळवळ आहे। अक्षरगंधच्या माध्यमातून गेली 10 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला वळण लावण्याचं काम करतोय। आज जे काही तुम्ही अक्षर जत्रा प्रदर्शन बघताय, विविध कलाकृती, अक्षरांवर प्रेम करणाऱ्या लोकांची ही अक्षर जत्रा आहे। तर या कलाकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक अक्षर वेगळं आहे, प्रत्येक माणूस अक्षरावर आपापल्या पद्धतीने प्रेम करतोय। सुलेखनकार अच्युत पालव यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। जवळपास 25 हौशी आणि व्यावसायिक कलाकारांनी या प्रदर्शनात आपली कला सादर केली। अगदी पेन आणि वहीपासून सुरू करून या लेवलला ब्रश, कॅनव्हास या लेवलला आता मी पुढाकार घेतलाय। मी आता या लेवलला आहे ह्याचे कारण माझे आई, बाबा, माझे सर, म्हणून माझ्या पुस्तकावर पण मी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो गेले, जे मी मनापासून मानतो। निलेश बागवे सर यांनी मला अक्षर जत्रेत सहभागी व्हायला एवढी मोठी संधी दिली, ह्याचा मी खूप 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 आभारी आहे। अक्षर जत्रा या प्रदर्शनाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सगळेच या अक्षर जत्रेत हरवले होते। याहून कलाकारांसाठी वेगळी पावती काय असणार? झी 24 तास साठी सुवर्णा जोशी, डोंबिवली। झी 24 तास एक पाऊल पुढे।